रमाबाई अंबेडकर पिछड़ा वर्ग हाउसिंग सोसाइटी की ओर से 22 फरवरी 2025 को एक बैठक आयोजित की गई थी। उन्होंने सदस्यों का सवालों का जवाब देते हुए बताया कि अगर प्रतिक्रिया के बंटवारा होता है तो पुलिस कर्मियों और झुग्गी वासियों को क्या फायदा होगा और प्रोजेक्ट जल्द से जल्द पूरा होगा। म्हाडा के खिलाफ बैठक की गई थी, तो चलिए देखते इस बैठक में क्या क्या बातें हुई। Janrahi News Channel. मिळालेली आहे। आता फक्त इन्व्हॉल्वमेंटची परमिशन बाकी आहे की आणि आपल्या कामकाजाला सुरुवात होईल। की आम्ही काय करायला बोललो, अरे पण 2.5 वर्षामध्ये ती परमिशनच आलेली नाही। मला शिंगाड्यावरती किंवा त्याच्या कमिटीवरती आक्षेप नाहीये। शिंगाड्याची परवानगी आणण्यासाठी कामकाज करतोय किंवा नाही करत हे त्या कमिटी मेंबरला माहिती आहे। तो मला विचारात घेत नाहीये किंवा मला काही गोष्टी सांगत नाहीये। फायनान्सच्या मीटिंग मध्ये बोललेलो की तुझे शब्द मागे गेलाय तर माफी माग। जेव्हा तो बोललेला की फायनान्सरने एवढा खर्च केलाय, उद्या त्या फायनान्सरला आपल्याला पैसे द्यायचे, तू ते स्पष्ट कर। त्याच्यानंतर शिंगाडे मला म्हटलं की याच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात मी त्यांच्या ठोकतोय, तुम्ही मला साथ द्या। आपण त्यांना साथ दिली, आपण त्यांना कमिटीवर अध्यक्ष बनवलं। त्यांनी खूप चांगली कामं केली, दारोदारी लाईट लावले, गटर साफ केली, साफसफाई केली, कामं केली। त्याच्यानंतर निवडणूक आली, कुठली कोविड आला आणि कोविड नंतर 22ची निवडणूक आली। त्या 22च्या निवडणुकीमध्ये शिंगाडेच्या कामावरती विश्वास ठेवून शिंगाडेला सहकार्य करण्यासाठी आपल्या संस्थेतले 6 लोक तिथे निवडून पाठवले। ते शिंगाडेने मला स्पष्ट सांगितलेलं, संजय कांबळेने मला सांगितलेलं की तुमच्या लोकांचा इतिहास आहे। संजय कांबळेने मला सांगितलेलं तुमच्या लोकांचा इतिहास आहे, तुमच्या लोकांचा इतिहास आहे की तुमचे लोक तुमच्याच नाकार होतात। त्याच्यामुळे फक्त तुझ्या आईला आणि सचिनबाई जुने त्यांना समोर उमेदवारी दिली। काय म्हटलं ते संजय कांबळे शिंगाडेच्या काळामध्ये मी त्यांना काय म्हटलं, तर तुम्हाला उमेदवारी द्यायची दिला तर पहिले 6 होते, आता पण 6 द्या। तर 6 देत असेल तर मी तुमच्या सोबत आहे, नाहीतर आम्हाला एकही नको तरी मी तुमच्या सोबत आहे। 6 घेतले, 6 घेतल्यानंतर कामकाजाला सुरुवात झाली। आपण निवडून आलो, मी सगळ्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि हा पॅनल निवडून गेला भरघोस मतांनी। पण त्या भरघोस मतांनी निवडून गेल्यानंतर 2.5 वर्षामध्ये मी खाती ठोक बनवून रस्त्यावरती उभं राहून निवडणुकीच्या वेळेस बोललो की 8 महिन्यामध्ये प्रोजेक्ट चालू करतो। 8 महिन्यामध्ये 8 महिन्यामध्ये जेव्हा क्लिअर झालेलं हे मी लोकांना सांगितलं, जर आम्ही सुखोर आहे